महापालिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून येत इतिहास रचणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बहुचर्चित नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद आता धोक्यात आलंय। सुलेखा चव्हाण यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेले आदिवासी जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलंय। धुळे जात पडताळणी विभागानं ते अवैध ठरवले। मिळालेल्या माहितीनुसार सुलेखा चव्हाण यांच्या जात प्रमाणपत्राबाबत धुळे जात पडताळणी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यावर सखोल चौकशी केल्यानंतर विभागानं सुलेखा चव्हाण यांचं आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले। जात पडताळणी विभागात संपूर्ण प्रकरणाची आणि निर्णयाची अधिकृत माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे निदर्शनास आणून देणार आहे। सादर केलेलं प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नियमानुसार चव्हाण यांचं नगरसेवक पद रद्द होण्याची कायदेशीर शक्यता निर्माण झाली आहे। अखिल भारतीय विकास परिषद या संघटनेचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष लकी जाधव यांनी या बोगस जात प्रमाणपत्राचा प्रकार कायदेशीर पाठपुरावा करून उघडकीस आणलाय। या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत जाधव यांनी इशारा दिलाय की सुलेखा चव्हाण यांचं प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता प्रशासनानं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचं पद रद्द केलं पाहिजे। जर येणाऱ्या काळात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर आम्ही शिंदे सेना आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय। विशेष म्हणजे लकी जाधव यांच्या या भूमिकेला आणि आंदोलनाच्या इशाऱ्याला आता विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटानंही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह आहे।